आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येते आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 01123978046 आणि 1075 या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा 02026127394 या राज्यस्तरावरच्या मदतवाहिनीशी संपर्क करू शकता. आता ठळक बातम्या. राज्यात ऑगस्टमध्ये 17,372 बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचं प्रतिपादन. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आझादी का अमृत महोत्सव या सायकल रॅलीचं यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात आगमन उद्या नागपूरला पोहोचणार. वर्धा नदीमध्ये नाव उलटल्याने झालेल्या अपघातात 11 जण बुडाले. शोधकार्य सुरू आणि ध्वजयात्रा नागपूरला पोहोचली. दीक्षाभूमीला भेट देऊन भंडाऱ्याकडे रवाना. कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये ऑगस्ट 2021 मध्ये 17,372 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयं वेब पोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था आणि उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा विविध उपक्रमांमधून गेल्या वर्षी 2020 मध्ये राज्यात 1,99,486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आलं, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट अखेर 1,11,083 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आलाय, असं मलिक म्हणाले. नोकरी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने सुरू केलेल्या रोजगार महास्वयं या वेब पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आजच्या हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी भाषेला सक्षम आणि समर्थ बनवण्यामागे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच वैश्विक मंचावर हिंदी भाषेनं आपली मजबूत ओळख बनवली असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलंय. हिंदी दिनानिमित्त हिंदीची वैश्विक भूमिका आणि सिनेमा या विषयावर तरंगाधारित कार्यक्रमाचं आयोजन वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातर्फे करण्यात आलं. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक रजनीश कुमार शुक्ल यांनी अध्यक्षीय संबोधन केलं. दरम्यान दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी संमिश्र प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी हिंदी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पालक आणि दिव्यांगजन यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात हिंदी स्वीकारण्यासाठी प्रेरित करणं आणि आवश्यक सुविधा देण्याचा होता. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात भारताने आज 75 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडलाय. आतापर्यंत 75,22,00,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. सबका साथ सबका प्रयास या संकल्पनेनुसार भारताची ही लसीकरण मोहीम सातत्याने नवीन उंची गाठत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ठरली आहे. या 22 ऑगस्टपासून कन्याकुमारी इथून सुरू झालेल्या आणि आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचं यवतमाळ जिल्ह्यात आज सकाळी आगमन झालं. पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी या रॅलीचं स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यापुढे ही रॅली वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम इथे पोहोचली. यात्री निवासात केंद्रीय राखीव पोलीस दल नागपूर परिमंडलचे पोलीस उपमहानिरीक्षक लोकेंद्र सिंग यांनी त्यांचं स्वागत केलं. सेवाग्राम आश्रम बापूकुटी इथे देखील आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सूत माळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच सेवाग्राम आश्रमाची माहिती घेत त्यांनी भेटी दिल्या.
कन्याकुमारी ते राजघाट पर्यंत ही सायकल रॅली असून सायकल रॅली 2 ऑक्टोबरला दिल्लीतल्या राजघाटवर पोहोचत असून तिथे या रॅलीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. या रॅलीमध्ये 16 जवान सायकल चालवित असून फिट इंडियाचा मेसेजही या माध्यमातून देण्यात येतोय. एक भारत श्रेष्ठ भारत अशी या सायकल रॅलीची थीम आहे. एकतेचा संदेश या सायकल रॅलीच्या माध्यमातून देण्यात येतोय. उद्या ही रॅली सेवाग्राम आश्रम इथून निघणार असून सायंकाळी 5 वाजता ती नागपूरला पोहोचेल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज इथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची घटना आज सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह 3 मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध बचाव पथकाद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. याबाबत माहिती देताना अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर म्हणाल्या, इसमें 13 लोग एक नाव में थे और ऐसा सुनने में आ रहा है कि वो विसर्जन कर रहे थे अस्थियों का और उसमें बैलेंस बिगड़ गया और उस वजह से 11 लोग जो हैं उनकी शक्यता है कि वो डेड हैं. उसमें से 3 लोगों की डेड बॉडीज मिल चुकी हैं. बाकी 8 का रेस्क्यू ऑपरेशन शुरू है. या नावेमध्ये 11 व्यक्ती होत्या. यामध्ये बहीण, भाऊ, जावई तसंच त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यापैकी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका इथल्या तारा सावंगा गावातील 5 व्यक्तींचा समावेश आहे. प्रशासनामार्फत बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. अमरावतीवरून जिल्हा शोध आणि बचाव पथकाच्या 20 जणांची चमू घटनास्थळी दाखल असून शोधकार्य सुरू आहे. तसंच नागपूर इथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसंच राज्य आपत्ती निवारण दलाची चमू तिथे दाखल झाली असून बुडालेल्या व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 3 मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह 1 महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं नसून राज्य सरकारच्या विरोधात उद्या भाजपतर्फे 1000 ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात येईल अशी माहिती भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नागपूर जिल्ह्याच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रम केंद्राचं उद्या उद्घाटन करतील. कोरोना महामारीच्या काळात स्वतःला धोक्यात घालून आशाताईंनी बहिणीच्या मायेनं त्यांचं कार्य केलं. कोरोनाग्रस्त रुग्णांना तपासणी करणं, सरकारी यंत्रणा घरापर्यंत पोहोचवणं, दररोज शासनाला अहवाल पाठवणं आदी महत्त्वपूर्ण कामं या काळात केली. किमान पगारातही लोकांची सेवा कशी करावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिलाय, असं प्रतिपादन पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केलं. पंचायत समिती सावनेरच्या वतीने 600 कोविड योद्धांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात गौराईचा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गौराईच्या मूर्त्यांची पूजाही करण्यात आली. मात्र वाशिम शहरातील सिंधुबाई सोनोने यांनी आपल्या 2 सुनांनाच गौराई म्हणून त्यांची 3 दिवस पूजा करून हा सण साजरा केलाय. जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहळा करून समाजापुढे त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केलाय. हा गौरी पूजनाचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सासू आणि सुना यांच्यामधील सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचं सोनूने म्हणतात. या अभिनव संकल्पनेची शहरात चर्चा सुरू होती. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन 1 कार्यालयात आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. या शिबिराला मनपा कर्मचारी आणि प्रभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी सुद्धा शिबिराला भेट देत स्वतः रक्तदान केलं. महापौर राखी कंचरलावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी देखील शिबिरस्थळी भेट दिली. डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव असताना रक्ताची कमतरता जाणवू नये हा या रक्तदान शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचं महापौरांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्वराज्य ध्वज यात्रा आज सकाळी नागपूर शहरात दाखल झाली. भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज ही संकल्पना घेऊन ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. यात्रा संपूर्ण राज्यात 12,000 किलोमीटर फिरणार असून यामध्ये 74 प्रेरणास्थळांवर भेट देण्यात येईल. एकूण 36 जिल्ह्यातून जाणारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यातील पवनारहून निघून आज नागपुरातील दीक्षाभूमी इथे पोहोचली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा दीक्षाभूमीवर दाखल झाली. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ध्वजयात्रा दुपारी 4 वाजता रामटेकच्या गडमंदिरावरून पुढे भंडाऱ्याकडे रवाना झाली.
तत्पूर्वी काल सायंकाळी ही यात्रा सेवाग्रामच्या महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली. 5 मुख्य यात्रेकरूंना आश्रमात प्रवेश देण्यात येऊन प्रार्थनाभूमी जवळूनच यात्रेकरूंनी बापूंना अभिवादन केलं. मुठभर पवित्र माती कलशामध्ये ठेवण्यात आली. भगवा ध्वज हा कुणी ऐकाचा नसून तो सर्वांचा आहे, समानता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा असून भगव्या ध्वजापुढे प्रत्येक जण नतमस्तक होतो, हा संदेश या यात्रेतून देण्यात येतोय. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात ऑगस्टमध्ये 17,372 बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचं प्रतिपादन. आणि वर्धा नदीमध्ये नाव उलटून झालेल्या अपघातात 11 जण बुडाले, शोधकार्य सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.